गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ. तर आत्ता आहे ना, सकाळचे वाजलेले होते 7. तर मला बनवायची होती वांग्याची भाजी, जे की लग्न सराईमध्ये बनवतात, जे की लग्नामध्ये बनवली जाते तशी चमचमीत अशी छान अशी भरल्या वांग्याची आणि तळलेल्या वांग्याची भाजी. तर तुम्हाला रेसिपी सांगणार आहे. तर इथं खोबरं, लसूण असं छान असं मी तेलामध्ये भाजून घेतलं. त्याच्यानंतरला धने, जिरे, बडीशोप, हे शेंगदाणे, हे सर्व काही मी त्याच्यातनं भाजून घेतलं. 1 चमचा बडीशोप घेतले, 1 चमचा धने घेतलेत, 1 चमचा जिरे घेतले आणि शेंगदाणे घेतलेत थोडे. त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये ॲड केलं मी हिरव्या मिरच्या. तुम्हाला जर मसाला टाकायचा असेल तुम्ही मसाला पण ॲड करू शकता, पण वाटून झाल्यानंतरला तर मी इथे हिरवी मिरची टाकली आणि थोडा कढीपत्ता टाकलाय. तर हे सर्व छान असं मी ना मंद आचेवरती भाजून घेतलं, जाळायचं नाही. तर त्याला थोडंसं ना त्याच मिरच्या मी परत तेलामध्ये फ्राय करून कोथिंबीर आणि मिरच्या फ्राय करून घेतल्या, कारण का कढईला तेल होतं म्हणून मग मी भाजून घेतलं. तर आता हे वाटण आपण वाटून घेऊया, थंड झालं आहे. तर हे वाटून घेतल्यानंतर याच्यातनं बघा इथं वांगे मी कापून ठेवले होते पाण्यामध्ये. 10 मिनटं आधी पाण्यामध्ये वांगे कापून ठेवायचे. तर मी याच्यात बटाटा पण टाकणार आहे. वांग बटाट्याची भाजी तुम्ही एकदा नक्कीच करून पहा. खायला खूप चविष्ट लागते आणि जशी लग्नसराईमध्ये बनवतात सेम तशीच टेस्ट लागते. नक्कीच करून पहा. तर हा आपल्याला आता हे करून घ्यायचे, स्वच्छ अशी पाण्याने परत एकदा धुवून घेतली. तर इथं मसाला वाटून झाला आपला. त्याच्यामध्ये आता इथं मी मीठ ॲड करणार आहे, थोडीशी हळद आणि तुम्हाला जे काही मसाला लागेल तुमचा घरातला मसाला असेल तो जो तुम्हाला आवडत असेल तो टाका. मी थोडा कांदा मसाला टाकला आहे, थोडासा खडा मसाला, गरम मसाला आणि काळा मसाला टाकलेला आहे. तर इथं बघू शकता. तर हे सर्व मिक्स करून घ्यायचे आपल्याला. मी माझा छोटे छोटे चमचे तर मी त्याच्यात ते सगळं एकच चमचा मी ॲड केलेला आहे. तर इथं बघा मिक्स करून घ्यायचं. नंतरला छान अशी वांग्यांनी दाबून हा मसाला भरून घ्यायचा आपल्याला, जेणेकरून आपले वांग्यातला मसाला बाहेर नाही निघणार. तर त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे चमचा भरून, कढीपत्ता टाकला आहे, जिरं टाकलं आहे आणि त्याची फोडणी झाल्यानंतर आपल्याला जी वांगी आपण मसाला भरलेली आहेत ती वांगी आपल्याला तेलात टाकायची आहे. तेलावरती पहिल्यांदा फ्राय करून घ्यायची आणि त्याच्यानंतरला आपल्याला मसाला जो राहिलेला आहे तो सुद्धा त्याच्यावरती टाकून घ्यायचा. तर इथं एक अर्ध वांगं माझ्याकडून हे झालं होतं म्हणून मी ते अर्धच टाकलं. तर साईडने बटाटा देखील टाकून घ्यायचा आहे, जे की बटाटा त्याच्यामध्ये छान असा शिजला जातो वाफेवरती. तर याच्यावरती आपण आता एक थोडंसं झाकण मिक्स करून झाकण ठेवून द्यायचं आहे. 10 मिनटं झाकण ठेवलं. त्यानंतर पाहू शकता परत वांगे आपले किती छान झालेत. तर इथं पाहू शकता आता याच्यामध्ये जो मसाला राहिलेला होता आपला त्याचंच थोडंसं पाणी टाकून मी हे केलेलं आहे. पाहू शकता आपली भाजी किती छान आणि तर्रीदार एकदम, जशी आपण लग्न सराईत खातो तशी. तुम्हाला घट्ट हवी तर बघा घट्ट बनवलेली आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही पण नक्की एकदा करून पहा. अशी वांग्याची भाजी खाल ना तर खातच राहाल, जे खात नाही ते सुद्धा खातील. अशी ही वांग्याची चमचमीत आणि झणझणीत वांग्याची